असे म्हणतात की रावण जेव्हा युद्धात मरणमुख अवस्थेत पडला त्यावेळी प्रभू श्रीरामाने लक्ष्मणास बोलावून सांगितले, रावण हा प्रकांड पंडित व महान शास्त्रज्ञ आहे. त्याच्या अंतिमावस्थेत त्याच्याकडून काही मूल्यवान उपदेश घे. लक्ष्मण त्या स्थळी आला तेव्हा रावण मृत्यूशी झुंजत होता. डोळे बंद व शरीर सोडून जाण्याच्या वाटेवर होते. लक्ष्मण रावणाच्या मस्तकाजवळ उभा राहिला व 2-3 वेळा रावणाचे आदरपूर्वक नाव उच्चारले. रावणाने तेव्हा हळूहळू डोळे उघडले. विचारले, कोण आहे? डोक्याजवळ असल्यामुळे तो लक्ष्मणाला नीट पाहू शकत नव्हता की धड बोलूही शकत नव्हता. शेवटी त्याने आपल्या पायाशी येण्याचा इशारा केला. इशारा कळताच लक्ष्मण पायाजवळ येऊन उभा राहिला. त्या सर्वमान्य ज्ञानाला हात जोडून वंदन केले. तीव्र वेदना असतानाही रावण मंद स्मित करीत म्हणाला, यावे जितेंद्रिया, कसे येणे केले? लक्ष्मण हात जोडून नम्रपणे बोलला, महाराज, आपण मोठे गुणी आहात, ज्ञानी आहात. मतसाठी काहीतरी अमृततुल्य उपदेश द्या. रावणाच्या अंगप्रत्यंगातून मृत्यूची भयंकर वेदना सतावत होती. वेदनांचा अर्थ चित्कार सोडीत व दीर्घ श्वास घेत थांबत तो महाज्ञानी रावण बोलला, वीरवर, तू अशा वेळी आला आहेस की माझे प्राण कंठाशी आले आहेत. या अवस्थेत मी जास्त बोलण्यासही असमर्थ आहे. परंतु तू मजकडे चालून आला आहेस म्हणून तुला अतिशय मोलाची गोष्ट सांगतो. त्याचे सदैव स्मरण ठेवले तर तिचा पुष्कळ मोठा फायदा तुला होईल. अरे हे जितेंद्रिया, ती गोष्ट म्हणजे आजचे काम उद्यावर कधीही सोपवू नकोस, ढकलू नकोस, नाही तर तुला फार पश्चाताप होईल. अरे बघ, मजकडे बघ. सर्व प्रकारे मी शारीरिक व मानसिक दृष्ट्या परिपूर्ण होतो. वृद्धिसिद्धी या शक्ती मजजवळ होत्या. ज्ञानांतही गुणवान होतो. आयुष्यात बरीच महत्त्वाची कार्य केली. परंतु वीरवर, माझे 2 संकल्प मी पुरे करू शकलो नाही. का? ते आज नाही तर उद्या करीन या भरवशावर मी ते ठेवले. ते ध्येय मी पूर्ण करू शकलो नाही. ही वेदना घेऊन या जगाचा निरोप घेत आहे. एक संकल्प असा होता, सागराच्या क्षारमय पाण्याला मधुर व स्वादयुक्त बनवायचे होते. व दुसरे म्हणजे पृथ्वीवरून स्वर्गापर्यंत शिडी बांधणार होतो. हे संकल्प मजला अशक्य नव्हते, पण ते काम मी उद्यावर सोपवित गेलो व निश्चित ध्येय गाठू शकलो नाही. त्या बाबतीत बरेच वेळा चालढकल केली आणि आज या मृत्यूसमयी लक्ष्मणा, हे सत्य माझ्या मनात विंचवासारखे दंश करते आहे. नागसर्पासारखे फुसकार मारून तिने हृदय माझे रक्तबंबाळ केले आहे. ह्या पश्चातापापासूनच हे श्रेष्ठ वीरा, तू हे शिक की आजचा संकल्प उद्यावर टाकू नकोस. या गोष्टीचे तुला कधीही विस्मरण होता कामा नये. इतके शब्द मोठ्या कष्टाने रावण म्हणाला व त्याचे प्राण निघून गेले. लक्ष्मणाने त्या महापुरुषाला पुन्हा पुन्हा वंदन करून तो आपल्या शिबिरात परत आला. सांगायचे तात्पर्य म्हणजे जीवनातील क्षण मूल्यवान असतात. मनुष्य विचार करतो की जीवन खूप मोठे आहे, ईश्वर भजन नंतर करू, अशा प्रकारे तो अंतसमयी निराशा व पश्चाताप घेऊन जातो.